आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबई विमानतळावरती कस्टम विभागाकडून 3.15 कोटींचं सोनं जप्त. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. मुंबई विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. मुंबई विद्यापीठात एमए पदव्युत्तर डिप्लोमा, बीए ऑनर्स अभ्यासक्रम उपलब्ध. समृद्धी महामार्गावरती 2025 मध्ये अपघातांची संख्या घटली. समृद्धी महामार्गावर 1,18,000 वाहनांमागे एक अपघात. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पुन्हा सिंहांची डरकाळी. 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लवकरच सिंह आणले जाणार. गुजरात सरकारकडून आशियाई सिंहांच्या जोडीला मंजुरी. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक 26 मे पासून बंद. पावसाळी हवामानामुळे 31 ऑगस्टपर्यंत प्रवासी सेवेला ब्रेक. गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र गिरणी कामगारांच्या वारसांना घर देण्यासाठी विविध पर्याय तपासले जाणार आहेत. मुंबईतील बेस्टच्या 27 आगारांमधील विश्रामगृह आणि उपाहारगृहांचा कायापालट होणार. 10 कोटींचा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर स्थापन. खर्चाचा तपशील देण्याच्या बेस्ट उपक्रमाला सूचना. मुंबई गुन्हे शाखेकडून गुंड गुरु सटम विरोधातील खंडणीचा गुन्हा बंद. पोलिसांकडून दंडाधिकाऱ्यांकडे असारांश अहवाल सादर. गुंड गुरु साटम 1995 पासून फरार. मुंबईच्या साकीनाका सफेद पूल परिसरात नालेसफाई दरम्यान नागरिकांची उदासीनता उघड. गाळ काढण्याच्या मोहिमेत नाल्यातून चक्क रिक्षा बाहेर काढण्यात आली. नाल्यात कचऱ्यासोबतच वाहनं आणि घरगुती सामान टाकल्याचे प्रकार. आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. पुणे पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. डॉक्टर संदीप भाजी भाकरे वाहतूक उपायुक्तपदी तर डॉक्टर सागर कवडे परिमंडळ 3च्या डीसीपी पदी नियुक्त. पुण्यातील वंदे भारत अपघातानंतर रेल्वेचा मोठा निर्णय. पुण्यासोबतच देशभरातील डबल डायमंड क्रॉसिंग हटवणार. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा पुणे स्थानकाच्या यार्डात चाक घसरून अपघात झाला होता. पुण्यातील एसआरपीएफ भरतीच्या रद्द झालेल्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर. 24 मे 2026 रोजी नव्यानं परीक्षा घेतली जाणार. पुणेकरांसाठी अल्पदरात सौर वीज योजना. शासन अनुदानातनं केवळ 2,500 ते 10,000 सौर प्रकल्प मिळणार. पुढील 25 वर्ष मोफत वीज मिळणार. पुणे विमानतळावरती गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 3 बांगलादेशी घुसखोरांना अटक. खडक पोलीस आणि सीआयएसएफ दलाची संयुक्त कारवाई. पुण्यातील भोंदूबाबा वैद्यचा जामीन फेटाळला. दैवी शक्तीच्या नावाखाली अत्याचार. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागेट यांनी जामीन फेटाळला. पुण्यातील नसरापूर प्रकरणी 21 मे पासून सुनावणी. हायकोर्टाच्या निर्देशानुसार विशेष न्यायालयात इन कॅमेरा खटला चालणार. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी. पुणे महापालिकेच्या 118 शाळा मुख्याध्यापकांविना. शिक्षण विभागाची सर्वसाधारण सभेत कबुली. शाळेत मुख्याध्यापकांचं पद रिक्त असल्यामुळे शिक्षकांमध्ये समन्वय साधणं अवघड. पुण्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ थकल्यामुळे कारवाई. पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 1,084 कोटी रुपयांचा पीएफ जिल्हा परिषदेनं भरलेला नाही.